हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रतीकावर अकार्यक्षमतेचे सावट. मुसा कादरी उर्समध्ये भाविक उघड्यावर तर ट्रस्ट वाढदिवसांत मग्न. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगावचे आराध्य दैवत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा संदल आणि तलवार मिरवणूक सोहळा 5 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या सोहळ्याला प्रशासकीय ढिसाळपणाचे गालबोट लागले आहे. भाविक उपाशी आणि ट्रस्ट तुपाशी अशीच काहीशी अवस्था यंदा पाहायला मिळत असून कडाक्याच्या थंडीत भाविकांना उघड्यावर रात्र काढावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कडाक्याच्या थंडीत भाविक उघड्यावर. उर्सनिमित्त राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी आले आहेत. मात्र या भाविकांच्या निवासासाठी दर्गा ट्रस्टकडून कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. कडाक्याची थंडी असूनही भाविकांना, लहान मुलांना आणि वृद्धांना उघड्यावर जमिनीवर झोपावे लागत आहे. भाविकांच्या मुक्कामासाठी साध्या शेडची किंवा हॉलची व्यवस्था नसल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सुविधांचा बोजवारा. पादत्राणांचा झाला उकिरडा. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या पादत्राणांसाठी कोणतीही शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आलेली नाही. चप्पल आणि बुटांसाठी स्टँड नसल्याने सर्वत्र खच पडलेला असून जणू काही पादत्राणांचा उकिरडा तयार झाला आहे असे दिसत आहे. आपली पादत्राणे हरवू नयेत म्हणून भाविकांना ती हातात धरून किंवा कोपऱ्यात लपवून दर्शन घ्यावे लागत आहे. भक्तीचा सोहळा की वाढदिवसांचे प्रदर्शन. एकीकडे हजारो भाविक मूलभूत सुविधांअभावी त्रस्त असताना आणि थंडीत कुडकुडत असताना दुसरीकडे ट्रस्टचे पदाधिकारी मात्र उत्सवाच्या गांभीर्याचे भान विसरून वाढदिवस साजरे करण्यात मग्न आहेत. भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याऐवजी पदाधिकारी स्वतःच्या जाहिरातबाजीत व्यस्त असल्याने भाविकांच्या श्रद्धेपेक्षा पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस मोठे आहेत का, असा जळजळीत सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. नियोजनाचा अभाव. भाविकांमध्ये संताप. 5 जानेवारीची तलवार मिरवणूक ही चाळीसगावच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र यंदा भाविकांच्या पिण्याचे पाणी, शौचालय आणि निवासाच्या व्यवस्थेकडे ट्रस्टने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भाविकांनी दिलेल्या दानातून त्यांना किमान सन्मानाने झोपण्याची जागाही मिळू नये याबद्दल भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही श्रद्धेने लांबून येतो, पण इथे चपला ठेवायला जागा नाही की रात्री झोपायला निवार नाही. कडाक्याच्या थंडीत आम्ही उघड्यावर झोपलो आहोत, तर ट्रस्टचे लोक वाढदिवस साजरे करण्यात व्यस्त आहेत. हे दुर्दैवी आहे. एक त्रस्त भाविक.